नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये बघ 4-5 वर्षानंतर तुम्हाला जर मूल नाही झालं तर त्यावेळेस आपण बघूयात ना दत्तक वगैरे घ्यायचं बाळ. आत्ता सध्या ह्या गोष्टीची काहीच गरज नाही आहे नंदिनी, आणि तू प्रयत्न सोडू नकोस असं ती खूप छान गोड पद्धतीने नंदिनीला समजावून सांगत असते. तर हे सगळं जीवाने ऐकलेलं असतो आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, लगेच माघार घेतलीस, मूल दत्तक का नको? तू आईला सांगायला हवं होतंस की आपल्याला मूल दत्तक घ्यायचं आहे. तू ही गोष्ट तिच्यासमोर का नाही मांडली? काव्य आणि पार्थ या दोघांमध्ये बाळामुळे दुरावा निर्माण होतोय असं काव्याला वाटत असतं. काव्य म्हणत असते, बाळ होणं ही गोष्ट खूप छान आहे, पण आपल्या बाबतीत वेळ जरा चुकली आहे असं नाही का वाटत तुम्हाला देशमुख? आणि हे सगळं काही बोलणं रम्या चोरून ऐकत असते आणि तिला काव्य पार्थ या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन ऐकून रम्याला मात्र प्रचंड आनंद झालेला आहे. कारण ती प्रत्येक वेळेस दोघांच्या आनंदावरती विरजण कसं आणता येईल हेच पाहत असते. ती मनातच म्हणत असते, बाळ आईबाबांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ तर आईबाबांना दूर केल्याशिवाय राहणार नाही बाबा. आणि ती असं मनातल्या मनात बोलून खूप खदखदा हसायला लागते. पुढील भाग इंटरेस्टिंग आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.